नमस्कार मित्रांनो, तर आज आहे संडे आणि वेलकम टू अ न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये निखिल मोहिते व्लॉग्स. आणि आज ॲक्च्युली आम्ही चाललो आहे कॅम्पमध्ये, कारण की लास्ट संडेला आम्ही गेलेलो कॅम्पला, जिथे आम्ही इवानच्या बड्डेची शॉपिंग केलेली, त्यासाठी कपडे घेतलेले. तर त्यासोबत मोनीने एक ड्रेस घेतलेला, मी जबरदस्ती घ्यायला लावलेला ऑरेंज कलरचा, तो तिला अजिबात आवडला नाही, म्हणून आता ते आम्ही परत एक्सचेंज करायला चाललो आहे. आणि मी पण एक सोल स्टोअरचं टी शर्ट घेतलेलं, ते कुठून घेतलेलं ते मी तुम्हाला दाखवतो, पण तिकडे तो थोडा मोठा झाला आहे, म्हणून मी आता तो टी शर्ट पण चेंज करणार आहे. तर आज आम्ही तुम्हाला टूर करणार आहे कॅम्प, पुणे आणि FC रोडची. तर चला माझ्यासोबत. तर बाहेर जर क्लायमेट बघितलं ना, मस्त ऊन पडलेले, रस्ते असे जरा कोरडे असणार आहेत. तर बाईकवरच चाललो आहे आम्ही, काही टेन्शन नसणार आहे, कारण की वरती बघितलं तर ओके, इथे मस्त जास्त काही क्लाउडी नाही आहे, तर काही टेन्शन राहणार नाही. बाईकवर मस्त जाऊन जाता येईल आणि ट्रॅफिक वगैरेचं पण टेन्शन नाही राहणार. हा एक रोड आहे, पण इकडून ना आता चिखल वगैरे नाही, तर भरपूर धूळ माती, कारण की बघा सगळे ट्रक इकडेच जातात, कन्स्ट्रक्शन्स वगैरे चालू आहेत, म्हणून आम्ही आता ह्या रोडने चाललो आहे, कारण की इकडे ॲटलिस्ट धूळ नसेल, थोडंसं ट्रॅफिक असेल, पण आता आम्ही ॲक्च्युली इकडे औंधला येऊन अडकलो. ते बघा पोलीस वगैरे सगळे, नक्कीच कोणीतरी येत जात असणार आहे. अँड वी ॲज अ कॉमन मॅन हॅव टू सफर ॲज ऑलवेज. ते बघा चाललाय कॉन्वॉय. गाड्या बघा फक्त किती चालले, देखील सगळं आता सगळं ट्रॅफिक उद्या नाही, तिकडे काय पण उद्या. तर आम्ही इकडे ना मार्जोरींच्या गल्लीमध्ये बाईक लावली आहे इथे, आणि इथून चालत चाललो आहे. मार्जोरींची स्टोरी कोणाला माहिती आहे का? कारण की तिकडे म्हणजे त्याचं ना नाव चेंज झालं आहे आणि काहीतरी वेगळं झालं आहे, पेस्ट्रीज किंवा काहीतरी असं काहीतरी नाव झालं आहे पीवरून. कारण की मागच्या वेळेस मी बघितलेलं ना, तर त्याच्या बाजूचं जे शॉप होतं त्याचं नाव मार्जोरीन झालं आहे आता. जर कोणाला माहिती असेल त्या मागची स्टोरी, तर प्लीज कमेंट डाऊन बिलो आणि सगळ्यांना कळवू द्या की काय नक्की त्या मागची स्टोरी आहे. हे बघा दुकानं वगैरे लागत आहेत खरं आता. मोनी, ओ माय गॉड, पुणेरी स्टॉल्स. हे बघा आमच्या समोर पण आहे पुणेरी स्टॉल्स साईडला. तिकडे पार्किंगला बाईकला 10 रुपये आहेत, पण तिकडे पार्किंगवाला कोणी नव्हता. पण भेटतील काढताना वगैरे, कुठून ना कुठून तरी पळत येतातच. बरेच इकडे अख्ख्या पूर्ण रोडला पार्किंग आहे, पैसे घेतात, पण बरं आहे म्हणजे नाही का, ॲटलिस्ट पार्किंग आहे आणि टेन्शन राहत नाही. अरे तो आहे का ड्रेसवाला? आतमध्ये असेल तर, आतमध्ये दुकान आहे त्याचं, तिकडे जाऊन. इथे होता ड्रेसवाला. काय झालं मोनी? हां, स्कॅम नाही झालं आहे आमच्यासोबत. आम्ही आलो ड्रेस चेंज करायला, पण तो आज माणूस नाही आहे, कारण की त्याचे आजूबाजूवाले बोलले की ते 2-4 दिवस झाले येत नाही तो. पण त्याचं दुकान आहे इकडं कुठे, बाबाजांची दर्गाच्या इकडे जवळ आजूबाजूला त्या दुकान आहे. तर बघू, आम्ही ॲक्च्युली आता बाईक घेऊन तिकडे जाणार आहे, कारण की थोडं जास्त आहे वॉकिंग. तर बघूया तिकडे जाऊन. आता जर तो भेटतो आहे तर ठीक, तो भेटला तर जाऊन ड्रेस चेंज करावा लागेल, नाही तर यू विल नीड टू कीप इट. नाही तर बघू नेक्स्ट टाईम कधी आम्ही आलो तर आम्हाला नेक्स्ट टाईम घेऊ आम्ही. पेरू खायचं का म्हणे? हां, काय
नाईट ड्रेस. यार खरोखरच आता नको 250. तिकडे रस्त्यावर मिळते त्यांच्या शॉपमध्ये हॉट व्हील्स होते, ओनली बाईक्स. फ्रेम मस्त आहे ना, छोटे, पण ते कॉमनवाले नाही आहेत, जरा चांगले आहेत. तिकडे दोन. हां ट्रॅक पॅन्ट्स. लास्ट टाइम आहे नाही, समोर आहे ना कैरी, तिकडून कैरी घेतली मी. एवढी आंबट होती. हां नमकीनी खाल्ली. हा इव्हांनी अर्धीच म्हणजे काहीतरी 50 रुपयाला कितीतरी ग्राम होते, म्हणजे बरेच होते पीसेस, पण इव्हांनी एवढी आंबट कैरी खाल्ली ती. आम्ही आता बाईक काढून चाललो इथून. आणि हे बघ इकडे पण टी शर्ट्स आहेत, सोल स्टोअर वगैरे चांगले आहेत. ट्रॅक पॅन्ट्स पण मस्त आहेत. करते का रे? बाबाजानची दर्गा कुठे हो? लेफ्टला. पोचलो आम्ही इकडे. ही बाबाजानची दर्गा. इकडे दुकानं दिसत आहेत, पण तो माणूस दिसला पाहिजे ना रे. बघितलं तर आठवेल मला. ठीक आहे, इफ यू से सो. जैन मंदिर. गॉड, भोपळा चौक आहे. oh my god. वा, शांतीनाथ भगवान जैन मंदिर आहे. नौशीन दुकान एक काम करते का, नौशीनला फोन कर ना. हा नाही तर शाहबाजला फोन करूया का, त्याला माहिती असेल तर. एक काम तर आपलं फ्लॉप झालंय. आम्हाला तो माणूस काय भेटला नाही. मे बी तो माणूस नाही आहे म्हणून तो येत नसेल तिकडे. तर आता आम्ही इकडून जातो पुढे FC रोड. चलो. मग ना ते चौकात दिसते का तुझ्या तिथं? हां हां
बंद झालं ते. नाहीतर तिकडे एवढी मोठी लाईन असते ना म्हणी. माय गॉड, लाईन आतमधनं काउंटर आहे एकदम आतमध्ये. खाऊया ना आपण. हो भूक लागली. खाऊया ना. आतमध्ये काउंटर आहे एकदम. त्या काउंटर पासून अशी फिरून अशी बाहेर येते आणि 2 काउंटर आहे, एक इकडे. ते ना कॅम्प आहे, जे थिएटर आतून ते जातात ते ते FS का? आम्ही आलो पार्टीमध्ये इथे आलो. हां, FSला ते एकदाच, मी तर एकदाच गेलोय. थिएटर येते एक एंट्रन्सलाच मेन आणि आज पण आहे की थिएटर जर बंद झालं तर असं वाटतं हां राहिलं तर काय करायचं. हां हां. अरे मी तर एकदाच गेलोय बाबा त्या FSला. एक मित्र घेऊन गेलेला. सुप्रीम बंद झालं सँडविच? नाही, कोण बोललं तुला? हां, पण कशामुळे? मला नाही वाटत जर बंद झालं असेल. सगळे हा रे, इथेच होतं ना. कधीच बंद झालेलं नाही. पण काय रिझन? तो मला सांगून नाही. ओके, इथे गाडी लावून टाकू. आहे आज पुण्यात काही ना काही चाललेलंच आहे. टी शर्ट ह्याच्याकडून नाही, पुढच्याकडून घेतलेलं. ह्याच्याकडे पण भेटतात, ह्याकडून पण घेतलेले लास्ट टाईम टी शर्ट्स. पण आपण हे वाला टी शर्ट फक्त पुढून घेतलेलं आहे ना बॅटमॅनचं. त्याकडे जाऊया आणि मग काहीतरी खाऊया. इथे पाणीपुरी खायची. भारी नाही आहे पण ठीक आहे. ह्यांनी पण इकडं दुकानच टाकलं. वा, हे पण सोलस्टोर सारखंच आहे, थोडे महाग असते. इथून घेतलेलं टी शर्ट. व्हाईट तर नको, हे पण छान आहे रे ब्लॅकमध्ये. काहीतरी नको, जास्त फंकी होऊन जाईल. बघ ना, मी घेतलेलं आवडत नाही कधी. मग हे तर पकड, दाखव मला. चल तुझी चॉईस काढ. दिस इज ऑल्सो गुड. बॅटमॅन हे तेवढंच आहे का? हो. कुठले मॉडेल? हा, मोटोरोला G63 का G67 काहीतरी. नाही, हो. ह्याकडे नेहमी चांगले असतात खरं कवर, पण हे मोस्टली ह्याचेच भेटतात, आयफोन्स वगैरे. इथे झाले बेवकूफ. कॉस्टली असतं त्यांचे पण काय काय. चल बघूया काय खायचं पुढे एकदा. तिकडे कॅफे फिनाले तिकडे तरी जाऊया, नाहीतर कुठे वैशाली, गर्दी नसेल तर. भरपूर गर्दी आहे. अरे ती गर्दी नव्हती इथे, तिकडं यांनी पार्किंग बंद केली म्हणून त्यांनी तिकडे पार्किंग केली आज. इथे बघ काय झालंय, मॉल झालंय, काय झालंय काय माहिती. पूर्ण बिल्डिंग. education.com हे बाहेरच्या देशात पाठवतात शिक्षणाला वगैरे ते एजन्सी. त्यांचं एक ऑफिस आहे रे.
बाकी असे बरेच ऑफिस असतील. हे काय माहिती युनिसिओल. मला हे असं काय वाटतं, असं काहीतरी मुलांचं खेळण्याचं कोरियन असं वाटतंय ना, कोरियन ब्रँड वाटतं. हे काय युअर व्हॉइस द एज्युकेशन. ओ माय गॉड, वा चांगलं आहे. अरे चांगलं आहे. अमित ठाकरेचं हे बघ इकडे समोर, या साईडला बघितलंच नाही. नो पॉलिटिकल डिस्कशन इन व्हिडिओ प्लीज. एक्झॅक्टली काय जरा वाच. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सहभागी व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन डेटा हे करतायत रे, डेटा काढून ठेवतायत. हे काय होममेड परफ्युम्स. सगळे इकडे आपलं आपलं बिझनेस येऊन असं छोटं मोठं काही लावतात हां, बिंदास. आणि कोणाला काय करायचं असेल, काय विकायचं असेल तर बरेच जण आता लावायला लागले. आणि चांगले कॉलेज स्टुडंट्स, ऑफिसवाले सगळे कोणी येऊन लावतं. तुला काय करायचं आहे? हां, मेडिसिन्स लाव. मेडिसिन. हां, इकडे मेडिकल असे पण कमी आहेत. आम्ही मेडिसिन घेऊन बसू शकतो, पण असे जर मेडिसिन भेटायला लागले तर अवघड होऊन जाईल. आलो आम्ही आता इकडे कॅफे फिनालेला. काय घ्यायचं आहे? जिथे इथे जे लिहिलं आहे ना हे, ते जेन मिळेल. पनीर टिक्का पिझ्झा. पनीर टिक्का पिझ्झा चालेल. अरे मी मस्त इकडे पनीर टिक्का पिझ्झा घेतला आहे, तो ट्राय करणार आहे. आणि जैनच घेतला आहे, बघूया कसा आहे. सी जैन पनीर टिक्का पिझ्झा. इट्स लुकिंग नाईस. काय पाहिजे ह्याला, काय पाहिजे? मस्त एकदम. लेमन आईस टी. इथे जेनझी फेस्ट लिहिलंय आणि कुठलं गाणं गात आहे जेनझी? आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन. आता हे आपल्या ह्याच्यानी जर गायलं तर बरं असतं. नाचताय त्या गाण्यावर. हां, तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण की झाला आहे बराच टाईम. आम्हाला पण घरी लवकर जायचं होतं. आता 4:30 वाजलेत. आम्हाला जायचं आहे हिंजवडीला. आणि हे तुम्ही बघता इकडे, कोणाला इंटरेस्ट असेल तर करा नोंदणी. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला काही कारणाने आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा काही असेल तर. आणि चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय पुणेरी बाय. वेलकम टू हिंजवडी. वेलकम टू हिंजवडी ट्रॅफिक. तर आम्ही आलो मानला. बैक टू बिजनेस. सी मैडम इधर से बाइक से उतरे और सीधा काम पे, क्योंकि आज यहाँ पे मार्केट